नमस्कार मित्रांनो, आज उसाटणा मैदानामध्ये आपल्याला लॉटरी आगासनचा लॉटरी विजय झालेला आहे. चला शेठशी बोलूया. शेठ नमस्कार. नमस्कार. नाव सांगा ना तुमचं. माझं नाव स्वप्नील मुंडे. बैलाचं आपली नाव गाडी कोणाच्या नाव पळतं? गाडी पडते कुमार यश शक्तिशेठ मुंडे आगासन आणि बैलाचे मालक शक्तिशेठ मुंडे आगासन. ओके. आजची गाडीबद्दल सांगा ना, कशी काय प्रकारे गाडी आजची दिली? गाडी म्हणजे ती समोरचा बैल दिलेला. आम्ही एक हा बैल लपून होता आपला लॉटरी. त्यांना बैल दिला, त्यांनी व्हॉट्सअपवर गाडी जमवली आणि मग आम्ही लॉटरी काढून दिली. कोण होते विपक्षी गाडी? विपक्ष नखरे होता कोहली कोपरचा. ओके. कशा काय प्रकारची गाडी पळाली आपली? गाडी खूप सुंदर पळाली. गाडी पेंडिंगला राहिलेली. पेंडिंगला राहिल्यावर आमचा अजून आत्मविश्वास वाढला की आम्हाला माहिती आहे की गाडी होणार. पेंडिंगला राहिल्यावर असं का असतं की तुम्हाला वाटतंच की लॉटरी तोडेल, काय सांगाल? कारण की बरेच दिवस आम्ही बॅकफुटला होतो, कारण की आता लॉटरी वरती सुरुवातीला गाजवत चालू आहे सुरुवात. त्याजुले आम्हाला कॉन्फिडन्स आहे लॉटरीवर. तर लॉटरीचा खांदा कुठला, साईड कुठली? लॉटरी पळतो, दोन्ही खांदी पळतो, पण आम्ही सध्या तरी उजव्या खांदी तो फिट आहे म्हणून उजव्या खांदी पळतो आतून पब्लिकनं. पब्लिकच्या बैलाला डिमांड पण जास्त आहे, तरी पण तुम्हाला पैऱ्यांसाठी का प्रॉब्लेम येत आहेत? नक्कीच तुमचा प्रश्न होता खूप महत्वाचा होता, कारण की पब्लिकनं बैल एवढा पळून पण आम्हाला बैल भेटत नाही. बैलासाठी आम्ही खूप संघर्ष करतोय. दादा, पब्लिकच्या बैलाला तर जाम डिमांड असतं मुंबईमध्ये, पण तुमच्याबद्दल असं का? आता काय आम्हाला माहित नाही, कारण की आम्ही या क्षेत्रात नवीन आहे. 3 वर्ष झाले आणि 2 वर्ष आम्ही सतत नावातच खेळतो. त्यामुळे आम्हाला समजत नाही का आम्हाला पैरे का भेटत नाही ते. दादा, तुम्ही स्वतःहून पैऱ्यासाठी फोन करता कोण? खूप जणांना फोन केलेत, सांगतात पल्लू देऊ, नेक्स्ट अड्डा करून आम्हाला कोणी अजूनपर्यंत बैल देत नाही. दादा, तुम्ही तर 1 नंबर मध्ये शर्ती करता, पण असं नक्कीच का? 1 नंबर मध्ये करतो, पण आता लोकांचा प्रत्येका बैलावर विश्वास असतो. तसा आम्हाला आमच्या बैलावर विश्वास आहे. त्याच्यामुळे आम्ही स्वतःच्या बैलाची याच्यावर केलं. दादा, पैरेकरांना कशा काय प्रकारे विनंती करता? कारण का आपलं लॉटरी तर चांगला पळत आहे, पब्लिकला पळत आहे, तर त्यांनी पण पैरा द्यायला पाहिजे. काय विनंती करताय तुम्ही? विनंती तर दादा आम्ही खूप करतो, कारण की अक्षरशः अड्ड्यात पण भेटतो, पण ते सांगतात करूया, पण आम्ही आता शेवटीला ज्याचा वेळ असतो का. थांबा 1 मिनिट. शेठ बोला ना. नमस्कार. पहिले तर नाव तुमचं काय दादा तुमचं? मनापूर्वक अभिनंदन हां. आल्याबद्दल. दादा, का प्रॉब्लेम्स येतात तुम्हाला? कारण का पब्लिकचा बैल आहे. पैऱ्याचं बघा, पैऱ्याला मी पण फोन करतो कधी-कधी. पण काय असतं लोकांचा, या मैदानात झाले, पुढच्या मैदानात बघू, पुढच्या तारखेला बघू, असं भरपूर प्रश्न येतात. बरोबर. पण आमचा बैल खालून पण चांगला पळतो, आता पुढे पण चांगला पळतोय. तरी पण पैऱ्याला थोडं होतो. ओके. अडचण. दादा, आज पण मैदानामध्ये गुलाल झाला. स्वतः शेठ आल्याच्या नंतर एक वेगळं नियोजन असतं, एक वेगळा आनंद असतो. तुमच्याकडे बघून ही पोरं पण कुठं ना कुठेतरी शर्यती करत असतात. पोरांना कसं काय प्रकारे तुम्ही हँडल करता, किंवा त्यांना काय सांगता की पैऱ्याबद्दल कसं काय आपल्याला नियोजन झालं पाहिजे? तर नियोजनचं कसं आहे, 4-5 पोरं आहेत माझे, 4-5 भाऊ आहेत. हेच बघतात सर्व. मी बरोबर. कधीतरी फक्त गाडी जमली का मी येतो. बैल माझ्या घरीच असतो बंगल्यावर. बैलाचं सर्व मीच करतो. तर 2 महिने तिकडे आगासनला होता. हे भाऊ ही पोरं बघत होती सर्व. बैल आता बऱ्यापैकी पळतो. बैलाचा नक्क्यांचा जाम प्रॉब्लेम होता. आम्ही त्याला भरपूर संघर्ष करून त्याला वरती आणलंय. अजूनही तर नक्क्या पडल्या नाही, पण बैल आता चालू झालाय पळायला चांगला. दादा, मला तरी वाटतं आता बघा चांगला रुटीनला आलाय. पैऱ्यासाठी प्रॉब्लेम येतात. पुन्हा एकदा बैलाचा स्पीड तर आता त्यांनी बघितलं असं. पुन्हा एकदा चांगले पैरे करून पुन्हा एकदा त्याच जोशाने त्याच जोमाने चांगल्या शर्यती करायला अशी आशा करतो. परत एकदा एक पैऱ्यासाठी विचारा. कसं असतं, हा बिनजोडचं क्षेत्र आहे. इथं एकदा बैल डाऊन फेजला गेला ना, कोणीच पैरा देत नाही. 3 नंबर 4 नंबर मध्ये पण आपल्याला पैरा भेटणं मुश्किल होतं. काय सांगाल? बरोबर आहे ना. प्रत्येकाचा नंदी चांगल्या बैलातच पळायला पाहिजे. प्रत्येकाची इच्छा असतो. तर ठीक आहे, आमचा बैल पण चांगला पळतोय. चांगला स्पीड पकडले. बघूया आता 2-4 जण बैलात पळायचं आमचं टार्गेट आहे. ती जर पैरे झाले तर आम्ही नंबरातच पळू. ओके. आमची इच्छा आहे नंबरात पळायची. कशा काय प्रकारचे नियोजन करताय तुम्ही आणि कशा काय प्रकारचे पैरे बघितलेत? पैरे आहेत आता 2-3 लोक टार्गेट मध्ये आहेत. ते सांगितले 4 तारीख जाऊ दे, 8 तारीख असं आहे नियोजन. आता बघूया, दिला तर ठीक आहे. शेवटी त्यांचा नंदी, आमचा नंदी. दिला तरी उत्तम, नाही दिला तरी उत्तम. दादा, अशा वेळेस नंदी नाही भेटल्यावर मनाला किती चटका लागते? लय बेकार वाटतं. आता आम्ही त्या दिवशी खिडकालीला जमून शर्यत करायच्या मार्गावर होतो, पण नाही जमली शर्यत. याला दिलीला आम्ही, देवाला दिलीला. आमचा पैरा कॅन्सल झाला, बाबा दिला त्याला देवाला, पण तिथे कोणी अंगाशीच आला नाही जमून दिल तसा. आता बऱ्याचशा वेळेला बघा आपली खेळाची इच्छा असते, पण पैरा आपल्याला होत नाही. बैल एक पळून नाही होत, बैल नाही. दोन्ही पळायला लागतात. तेव्हा कुठं ना कुठेतरी खेळ होतं. पण बघा आता असं नाही, आपण समोरच्या आपल्या पैऱ्यावाल्याला कमी लेखायचं नाही. पण कसं असतं, कधी कधी आपल्यालाच आतून कॉन्फिडन्स नसतं की बाबा ही गाडी आता पहिल्यांदा पळवतोय, किंवा या त्या बैलाचा आपण बऱ्याचशा वेळेला नातेवाईकांना बैल देतं, बऱ्याचशा वेळेला
संबंधामध्ये पैरा देतो त्यावेळेस कुठं ना कुठं तरी प्रॉब्लेम्स येतात, काय सांगाल ह्यो तुम्ही? प्रश्न तुम्ही बरोबर बोलले. आता त्या दिवशी आम्ही जमून गाडी खेळत होतो, त्यांचा देवावाल्यांची पण इच्छा होती आपण जमूनच करू. आणि नाव कोणाचा छोटा मोठा आला तर आपण फिरू. तर त्यांची इच्छा पण नाही झाली, नाव नका द्यायला. तर बोला "अच्छा, ठीक आहे." आम्ही नाही जमली गाडी, परत घेऊन आलो आणि कोणला त्या दिवशी आपण पळालो ना, कोणला चांगल्यापैकी नाव दिलं आणि चांगली गाडी झाली. नक्कीच दादा शुभेच्छा देतो. आणखी काय संदेश असतील तर तुम्ही स्वतःहून सुचू शकता. संदेश काय नाही, आम्हाला बैल भेटू दे, आम्ही 1 नंबर मध्येच पळायचा प्रयत्न करतोय. 3 वर्ष झाले, गेली वर्षी सुद्धा आम्ही चांगल्या गाड्या मारल्या होत्या. या वर्षी आमची अशी इच्छा आहे, आमच्या गावदेवीच्या नावाने झाला पाहिजे काहीतरी. दादा जाता जाता या पोरांबद्दल एक शब्द होऊन जाऊ दे ना, कारण का निस्वार्थ प्रेम तुमच्यावरती असून दे, आपल्या लॉटरीवरती असू द्या, काय सांगाल? बघा नियोजन आहे ना, मोनेश असतो, स्वप्नील आहे, बबले आहे, अशी बरीच पोरं आहेत, हे भाऊ आहे माझे सर्व. बरोबर. आणि तेच बघतात बैलाचा, फक्त मी काय असेल ते थोडं सपोर्ट करतो त्यांना. आणि मला पण एवढा वेळ नाही, पण एक त्यांच्या नादापुढे आपण आता करतोय. पोरांशिवाय काय होणार नाही खेळा. मी एकटा काय करू शकतो? बैल पकडू शकतो का? बैल तिकडे खाली नेऊ शकतो का? शेकडा घेऊन जाऊ शकतो? पोराच बरोबर. पाहिजेत ना त्याला. 100%. आता आमच्या घरी नाद नव्हता, पण आता लागलाय नाद. हम्म. आता तिकडे घाटावर पण वासरू आमचा चांगला पलतो, कन्हैया म्हणून. ओके. चांगली खरेदी केली, परत ते आता 3 नंबर केला त्या दिवशी. नक्कीच दादा शुभेच्छा तुम्हाला. पुढच्या मैदानात आणखी मोठी मुलाखत घेऊ. शुभेच्छा असतील. लॉटरी चांगला पळतो. येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पैऱ्यामध्ये 1 नंबर मध्ये पळेल. धन्यवाद दादा. धन्यवाद दादा, तुला आल्याबद्दल.